थांब, हा व्हिडिओ स्किप केलास ना तर कदाचित आज तुला जे ऐकायचं आहे ते ऐकायचं राहून जाईल. कारण आत्ता तू ज्या वेदनेत आहेस ती वेदना तू कुणालाच सांगितलेली नाहीस. तू रोज स्वतःला म्हणतोस, बस आता नाही जमत, पण तरीही दुसऱ्या दिवशी उठतोस. जर हे शब्द तुझ्या छातीत लागले असतील ना तर ऐक, स्वामी समर्थ तुझ्यासमोर उभे आहेत. ते फक्त एवढेच म्हणत आहेत, बाळा थांब, आता हे ओझे एकट्याने नाही व्हायचे. आणि जर तुला क्षणभर रडावंसं वाटत असेल ना तर कुठेही जाऊ नकोस, कारण हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुझ्यासाठी आहे. तू रोज स्वतःला सावरतोस, स्वतःला समजावतोस, पण कुणी तुला विचारत नाही, तू ठीक आहेस का? आज स्वामी समर्थ तेच विचारायला आले आहेत. बाळा, तू कसा आहेस? आणि जर तुझ्या डोळ्यात ते ऐकून पाणी आले असेल तर समज तुझं मन किती दिवसांपासून हे ऐकायची वाट पाहत होतं. तू खूप सहन केलंस, तू कुणाला सांगितलं नाहीस, कारण तुला माहीत होतं लोक ऐकतील पण समजणार नाहीत. पण स्वामी समर्थ फक्त ऐकत नाहीत, ते समजूनही घेतात. रात्री उशीर तोंड लपवून रडणं, छातीत दडलेली भीती, उद्या काय होईल ही चिंता, हे सगळं स्वामी समर्थ जाणतात. आता तुला ते म्हणत आहेत, बाळा तू खूप मजबूत आहेस, पण आता मजबूत असण्याचा अर्थ नेहमी एकट्याने सहन करणं नसतं. आज तू थोडा विसावा घे, हा व्हिडिओ ऐकत राहा, कुठेही जाऊ नकोस, कारण आत्ता स्वामी समर्थ बोलत आहेत. तुला वाटत असेल सगळे पुढे गेले आणि मीच मागे राहिलोय, पण ऐक, देव कधीही उशीर करत नाही, तो फक्त योग्य वेळ येण्याची वाट पाहतो. आज तुला काहीच दिसत नसेल, पण स्वामी समर्थ तुझ्यासाठी मार्ग तयार करत आहेत आणि आज तुझ्या आयुष्यात हे शब्द पाठवत आहेत. मी आहे ना, मी तुला सोडलेले नाही, तू एकटा नाहीस. हा व्हिडिओ तुला धरून ठेवण्यासाठी आहे, तर तुझ्या मनाला आधार मिळावा म्हणूनच हा व्हिडिओ मी पाठवलेला आहे. तुला काही करण्याची गरज नाही, फक्त ऐकत राहा. आता हळूहळू श्वास घे आणि मनात म्हण, स्वामी समर्था मला सावरा, बस तेवढंच पुरेसं आहे. आज नाही, उद्या नाही, पण योग्य वेळ आल्यावर तुझं मन हलकं होईल, तुझं आयुष्य योग्य वळण घेईल. बाळा, हा व्हिडिओ तुझ्यासाठीच होता आणि शेवटी स्वामी समर्थ तुला एवढंच सांगत आहेत, सर्व चिंता तू माझ्यावर सोडून दे आणि बाळा मी तुझ्यासोबत नेहमीच आहे. तर मनापासून म्हणा, जय श्री स्वामी समर्थ.